गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या मार्केटला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस असं क्लोज झालेलं आहे. म्हणजे फार काही खाली गेलेलं नाही आहे, फ्लॅटच आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु जर आपण पाहिलं तर स्पेशली आपल्या मार्केटमध्ये फार जास्त केओस आहे आणि आपल्याकडे खूप जास्त डिस्टर्बन्ससुद्धा पाहायला मिळतो आहे. त्याच्यामागचं बेसिकली कारण असं आहे, कारण आपल्याकडे आपला स्वतःचा गॅस आणि आपलं स्वतःचं पेट्रोलियम प्रॉडक्ट नाही आहे. आपल्याला पेट्रोल आणि गॅस दोन्ही इम्पोर्ट करावं लागतं. परंतु गव्हर्नमेंटनं जो इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे त्या कायद्यानुसार जे काही इंडस्ट्रीला लागणारा गॅस सप्लाय आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यानंतर जे काही हॉटेल्स आहेत तर त्यांच्यासाठीही लागणारा जो गॅस सप्लाय आहे तोही ऑलमोस्ट बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर फक्त घरगुती गॅस वापरासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, या सगळ्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आहे तर तो आपल्याला बिझनेसमध्ये पाहायला मिळणार आणि येणाऱ्या क्वार्टरमध्ये त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मग अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये सिच्युएशन काही व्यवस्थित दिसत नाही आहे. आता काल रात्री ट्रम्पनं पुन्हा एकदा स्टेटमेंट केलं की इराणचं युद्ध लवकरच संपणार आहे, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे काही त्यांचे टार्गेट्स आहेत तर ते आता आमचे हिट करायचे जवळजवळ राहिलेले नाही आहेत. परंतु इराणच्या बाजूनं काही असे कुठलेही स्टेटमेंट येत नाही आहे की युद्ध थांबण्याची परिस्थिती आहे. म्हणजेच काय, सीज फायर होण्यासारखी परिस्थिती बिलकुल नाही. आणि ट्रम्पच्या स्टेटमेंटवरती आता मार्केट देखील विश्वास ठेवणं सोडून देत आहे, कारण काल IEAनं रिलीज करायचं ठरवलेलं आहे अजून एक्स्ट्रा बॅरल्स मार्केटमध्ये. म्हणजे रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालं होतं त्याच्या दुप्पट बॅरल्स जे आहेत तर ते पर डे ते मार्केटमध्ये रिलीज करणार आहेत ऑइलचे, कारण प्राइसेस खाली याव्यात म्हणून. परंतु त्याचा इम्पॅक्ट आज उलटाच झाला आहे, कारण ऑलमोस्ट 5% आसपास पुन्हा जे ऑइल प्राईस आहेत तर ते आज इन्क्रीज झालेले आहेत. ते पुन्हा $100 आसपास आता गेलेले आहेत. त्याचं कारण असं की जे ट्रेडर्स किंवा इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांनी अँटिसिपेट केलं की ट्रम्प सांगतायत की आमचं जे काही आहे तर ते युद्ध संपणार आहे लवकर. मग IEAनं जर खूप जास्त बॅरल्स रिलीज करण्याचा डिसिजन घेतलेला असेल तर साहजिकच आहे की सीज फायर काही लवकर होणार नाही आहे किंवा युद्ध थांबणार नाही आहे, हे ॲझम्पशन धरून मार्केटमध्ये ऑइलची प्राईस जी आहे तर ती पुन्हा इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे आता ही गोष्ट कितपत आपण म्हणू शकतो की मार्केटला डेंट करेल ते आज पाहावं लागेल, कारण मार्केट काल अशा सिच्युएशनमध्ये अशा ठिकाणी बंद झालं होतं. तिथनं जर आज मार्केटनं 23,700 जर डाऊन साईडला ब्रेक केला आणि सस्टेन जर झालं तर पहिला सपोर्ट येईल ॲज पर द ओपन इंटरेस्ट, तो येईल 23,500. आणि तो जर ब्रेक झाला, त्याची म्हणजे मोस्ट प्रोबॅबली पॉसिबिलिटी आहे ब्रेक होण्याची. तो जर ब्रेक झाला तर 23,300 हा एक मेजर सपोर्ट आहे की जिथे मार्केट थांबू शकतं. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर सिच्युएशन काही फार चांगली दिसत नाही आहे, स्पेशली इंडियाच्या बाजूनं. कारण आपण आपले जे काही मेजर ऑइल इम्पोर्ट आहेत आणि जे काही गॅस इम्पोर्ट आहेत तर हे मोस्टली गल्फ कंट्रीमधूनच होतं आणि तिकडनं सगळ्या प्रकारचे सप्लाईज सध्या बंद आहेत इराणमुळे. आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं सुद्धा 1-2 शिप्स येण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्यावरती इराणनं पुन्हा अटॅक केलेला आहे आणि त्यांनी जे काही माइन्स आहेत तर ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये बसवलेले आहेत किंवा त्यांचं बसवायचं काम चालू आहे. त्यामुळे आता तिथे कमर्शियल जहाजं जाणं सध्या फारच जास्त स्केरी आहे, रिस्की आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे आता कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग आता सिच्युएशन जर पाहिली तर स्केरी आहे, चांगली नाही आहे. परंतु आता गव्हर्नमेंट यावरती काय डिसिजन घेणार याला खूप जास्त महत्त्व आहे. प्लस इराण आणि इस्रायल यांचं युद्ध जे आहे तर ते कधीपर्यंत आटोक्यात येणार यालाही फार जास्त महत्त्व आहे. आणि यामध्ये गल्फ कंट्रीज जे आहे तर ते काय डिसिजन घेत आहेत आणि कशा पद्धतीचं ते सिच्युएशन हँडल करण्यासाठी इराणसोबत काही बोलणी करतायत का किंवा अमेरिकेसोबत काही बोलतायत का, आणि येणारे जे काही बातम्या असतील इराण इस्रायल युद्धाच्या तर याला खूप जास्त महत्त्व मार्केटकडनं राहणार आहे. परंतु आता जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर पहिला रेजिस्टन्सच येतो आहे आता 24,000च्या आसपास. म्हणजेच काय, मार्केट 24,000च्या आसपास जायला सुरुवात झाली की पुन्हा मार्केटमध्ये
एक फ्रेश सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता काल अजून एक बॅड न्यूज अशी आली, ती म्हणजे की जो SIPचा आकडा आहे लास्ट मंथचा तो आलेला आहे आणि पहिल्यांदाच गेल्या एवढ्या वर्षांमध्ये तो SIPचा आकडा कमी झालेला आहे, जो दरवर्षी किंवा दर महिन्याला वाढत जात होता. तर तो आता कमी झाला आहे. म्हणजेच काय की रिटेल पीपल्ससुद्धा आता मार्केटमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला नको म्हणतात. मग साहजिकच आहे की जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स मार्केटला रिटेल च्या पैशावरती डिपेंड करतात, तर त्यांच्याकडे जर तेवढे पैसे आले नाहीत आता दर महिन्याला, तर मग कुठून येणार एवढे पैसे आणि कशा पद्धतीने ते मार्केटला डिपेंड करणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला कालच पाहायला मिळाला. FISनं ऑलमोस्ट 6,000 कोटींचं सेलिंग केलं आहे, तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंग केलं आहे. जनरली जेवढं FIs सेल करतात त्याच्यापेक्षा जास्त DIs बाय करत असतात, हे आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे. परंतु काल ती सिच्युएशन थोडीशी उलटी आपल्याला पाहायला मिळाली. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. परंतु मार्केटमध्ये जर पाहिलं तर केओस आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जे क्वालिटी स्टॉक्स असतील तर त्याच्यामध्ये बाईंग अपॉर्च्युनिटी नक्कीच मिळणार आहे. ओके, त्यामुळे जर तुमच्याकडे फ्रेश कॅश असेल तर तुम्ही ती हळूहळू डिप्लॉय करायला सुरुवात करावी, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स पाहायला मिळू शकतात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.